नमस्कार सर्वांना. मी सर्वांचं स्वागत करते मनापासून. आणि खरंच खूप मनापासून मला धन्यवाद सर्वांचं की तुम्ही इतका वेळ काढून येत आहेत. तर मला याच्यावरून हे समजतं की तुम्हाला शिकायची किती छान आवड आहे. आणि खरंच स्वतःमध्ये बदल घडवलं तर आपलं आपलं जीवन काय, आपण इतरांचंही जीवन बदलू शकतो. ह्या गोष्टीसाठी तुम्ही अवेअर आहात. आणि ही गोष्ट जेव्हा मला समजतं तेव्हा खरंच खूप मनापासून आनंद होतो. आणि एक म्हणजे असं माझं मी जे काही हे घेतलेलं आहे, प्रण घेतलेलं आहे, ते पूर्णत्वाकडे जात आहे, याची खुशी मला खूप मिळते. आणि माझ्या खुशीचं कारण नक्कीच तुम्ही आहात सगळेच. तर खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचं. काल आपण समजलो की आपल्या मनाची ताकद ही कठीण वेळेमध्ये सगळ्यात मोठं एक शस्त्र म्हणून असतं. तर मन म्हणजे आपल्या आपल्या हातामध्ये आपण ठेवायचं असते. मन म्हणजे कठीण वेळ, आणि त्या मनाला आपल्याला एज्युकेशन द्यायचं असते, समज द्यायची असते, स्वतःशी सेल्फ टॉक करायचं असते की मी सक्षम आहे, मी करू शकते आहे, माझ्यामध्ये ती ताकद आहे. अशा पद्धतीचे सकारात्मक संवाद स्वतःशी करणं म्हणजे स्वतःला पक्क करणं, स्वतःच्या मनाला दिशा देणं. नाही तर मन तर भटकणारच आहे. आपलं ध्येय पक्क करणं. ध्येय पक्क असलं तर आपले गोल्स पक्के असतात की कितीही अंधार आला तरी पण आपल्याला तो दीपक दिसत असतो आपल्या ध्येयाचं, की मला काय करायचंय, आणि त्या दिशेने आपण जातो. है ना. जसं लाईट दिसतं तर दगड, खड्डे हे सगळं राहणारच आहे. ह्याच्याशिवाय दुनिया नाहीच आहे. अडचणी आहेतच. पण त्या अडचणीच्या पार आपण कसं होतो, तर हे आपल्याला ध्येय आपलं समजून देतं, शिकवून देतो. त्यामुळे ध्येय असणं खूप गरजेचं आहे. रोज तुम्हाला 5 ते 10 मिनिटं तरी निदान निदान आम्ही तर 1 तासापासून सुरुवात करायची असते. पण निदान 10 मिनिटं तरी मनाला स्थिर, शांत असं एक मेडिटेशन करा, जे आता आपण रोज घेतोय. तर तशा पद्धतीने आज तर मी तुम्हाला गायडेड मेडिटेशन सांगते. पण जेव्हा तुम्हाला ही सवय झाली, आता 3 महिने जेव्हा आपल्याला होतील, तर तुम्हाला इतकं अंगभूत येऊन जाईल तुमच्यामध्ये की तुम्हाला गायडेड मेडिटेशनची गरज नाही पडणार. अगदी उठता बसता काम करताना सुद्धा तुम्ही मेडिटेट होऊ शकता. है ना. फक्त असं ना करू की बस गाडी चालवताना डोळे बंद केलं, मेडिटेशन केव्हाही करता येतं. तर असं नाही, उघड्या डोळ्यांनी सुद्धा अवेअर राहून सुद्धा तुम्हाला मेडिटेशन करता येतं. मेडिटेशन म्हणजे ध्यान. तुम्ही जे गोष्टी करताय त्या गोष्टीकडे टोटल ध्यान देणं, लक्ष देणं. तर ह्या गोष्टी तुम्हाला करता आलं, तुमचं मन पक्क होतं, मन तुमचं सबळ होतं, मनाला ताकद मिळते चांगली. आणि ही मनाची ताकद तुमच्या कठीण वेळेमध्ये सर्वात मोठं शस्त्र म्हणून काम करतं. पण आज आपण शिकणार आहे शरीर आणि त्याच्या सवयी याचं महत्व काय. कारण फक्त मन पुरेसं नाही. कारण नुसत्या मनाने विचार करून नाही, तर कधी आपल्या शरीराला पण, शरीर पण दिलेलं आहे, महत्वपूर्ण आहे शरीर. तर त्या शरीराला पण जर समजा तुमचं थकलं असेल किंवा त्या शरीराला तुम्ही चुकीच्या सवयी लावल्या असेल, तर मग मनाची ताकदही मग त्याच्यासमोर टिकत नाही. खूप दुखणं खूप असेल, खूप वेळ असेल, तर मग मनही म्हणजे त्याच्यातच भरकटतं आणि त्या शरीरामध्येच त्याच्या म्हणजे तो बिचारा गुंतून राहतो. तर मन जसं मनाची ताकद जशी टिकवायची आहे, तसं शरीराची सुद्धा ताकद टिकवण्यासाठी त्याला आपल्याला सवयी कशा लावायच्या हे आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. कारण ह्या ज्या आपल्या मनाच्या आणि आपल्या शरीराला लावलेल्या सवयी, ह्या आपल्याला कठीण वेळामध्ये ती म्हणजे कठीण वेळ पार करण्यासाठी मदत करत असतात. आणि हे खूप महत्वपूर्ण आहे. तर याचे पण आपण आज 5 पॉइंट्स घेणार आहे. तर पहिला मुख्य पॉइंट आहे की चांगलं आरोग्य ही आपली खरी संपत्ती असते. आपण संपत्ती म्हणजे खूप पैसा, सोनं, नाणं, कपडे, लत्ते आणि खूप मोठं घर, ह्या सगळ्या गोष्टीसाठी करतो. पण असं नाही. कितीतरी लोक तुम्ही पाहिले असेल, श्रीमंत हे वगैरे. आजच मी एक काहीतरी पाहिलं व्हिडिओ, की त्याच्यामध्ये म्हणजे अमिताभ बच्चनचा पिक्चर होता, मला वाटतं तो काहीतरी, की तो इतका म्हणजे सगळं आई वडिलांना सोडून वगैरे जातो आणि वडिलांजवळ एवढं सगळं पैसा आहे ते वगैरे सगळं काही येतो असतं, पण ते सगळं सोडून तो मुलगा जातो आपल्या स्वतःच्या ह्याच्यात आणि काहीतरी तो ऑटोचं काम करत असतो, ऑटो रिक्षाचं. त्याच्याच ऑटोमध्ये बसण्याची वेळ येते त्याच्या वडिलांना आणि तो सोडून देतो. तेव्हा तो त्याच्या म्हणजे बापाला लक्षात येतं की एवढं सगळं संपत्ती आहे, एवढं सगळं आहे, काय कामाचं आहे. है ना. आणि हे सगळं म्हणजे शरीर म्हटलं तर शरीराला जोडून मग तुमचे नातेसंबंध पण येतात.
तर चांगलं आरोग्य म्हणजे खरी संपत्ती आहे. म्हणजे तुमची जी संपत्ती तुम्हाला उपभोगायची असेल तर तुमचं शरीर सुद्धा चांगलं पाहिजे. आणि जेव्हा तुमचं शरीर निरोगी असतं तेव्हा तुमचं मन पण, तुमचे कामं, तुमचं नाते हे सगळं कसं सुरळीत चालत असतं. पण शरीर जर कमकुवत असेल तर छोट्या छोट्या समस्या पण मोठ्या होतात. म्हणून कठीण काळामध्ये पहिली आपली जबाबदारी असते ती म्हणजे शरीराचं आरोग्य जपणं. पहिल्यांदा म्हणजे त्याचा अर्थ असा नाही की घाबरून घाबरून अरे हे नाही खायचं ते नाही खायचं असं नाहीये. पण तुम्ही त्याच्यासाठी लक्ष देणं खूप गरज आहे. त्याच्यातच आता आपण डिटेलमध्ये पण पॉइंट्स बघू. दुसरा पॉइंट आपला येतो की शरीरासाठी म्हणजे संतुलित आहार ठेवणं खूप गरजेचं आहे. संतुलित आहार म्हणजे खाणं पिणं म्हणजे सकारात्मक ऊर्जा जेही काही तुम्ही खात आहे त्याला म्हणजे एक सकारात्मक ऊर्जा, धन्यवाद भाव द्यायचा की आज मला इतकं छान मिळालं, तरी इथून सुरुवात करायची आपल्याला. की आपल्याला आज इतकं छान आपल्या मनासारखं मिळालं, पोटभर मिळालं. है ना? तर हा इथून धन्यवाद चालू करायचंय आणि त्याच्यानंतर मग तुमच्या ताटामध्ये जे काही चुकीचा आहार नको. म्हणजे चुकीचा आहार घेतला म्हणजे मनावर तुमचे त्याचे परिणाम होतात. पहिले परिणाम मनावर होतात. चुकीचे आहार म्हणजे काय? तर जड असं किंवा तेलकट किंवा अनियमित जेवण, केव्हाही उठायचं, केव्हाही जेवायचं, दिवसभर खात राहायचं, काहीही खायचं. पचतं नाही पचत हे बघायचं नाही, किंवा शिळं अन्न खायचं, किंवा कसंही कुठूनही आजकाल बर्गर हे ते असतात, मोमोज काय काय म्हणजे पिझ्झा बर्गर, ते कोका कोला घेणं, ह्या सगळ्या म्हणजे स्वतःच्या शरीराच्या आरोग्यासाठी ह्या कधीही म्हणजे चांगल्या नाही आहेत, हे आधीपासून आपल्याला माहिती आहे. पण तरी पण आपल्याला हे बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे. साधं अन्न खा, ताजं अन्न खा, पण संतुलित अन्न खायचं आहे. म्हणजे असं जेव्हा आपण अन्नाकडे बघितलं आणि लक्ष देऊन केलं तर ते आपल्या मनाला शांत आणि आरोग्यासाठी खूप चांगलं व्यवस्थित असतं. तर जेवण हे फक्त पोट भरण्याचं साधन नाहीये, तर आपलं मन आणि आपल्या आत्म्याच्या शांतीसाठी सुद्धा म्हणजे जरुरी आहे. म्हणून आपण जे जेवतो तर त्याला कसं म्हणजे एक रेखी द्यायचं पण आपण शिकलो. जे रेखी शिकलेले आहेत त्यांना मी जेवणाच्या ताटाला रेखी कशी द्यायची, पाणी पिताना रेखी कसं द्यायचं, इव्हन खाताना म्हणजे त्या इतकं चावून चावून खायचं असतं ते अन्न की म्हणजे पोळी खाल्ली, पोळीचे एका पोळीचे तुकडे, अशी एवढी पोळी असते त्याचे 50 तुकडे करायचे. आणि ते 50 तुकडे म्हणजे एवढे एवढे तुकडे भाजी किंवा जे काही वरण सोबत 32 वेळा चावून खायचंय. 32 वेळा हे आपले पूर्वज सांगत होते. म्हणजे ते अन्न असं पाण्यासारखं झालं पाहिजे आणि गिळता आलं पाहिजे, इतकं सहज ते. म्हणजे जेवढी आपली लाळ त्या अन्नामध्ये जे एकरूप झाली, लिक्विड झालं, तितकं तुमचं आरोग्य, पचन संस्था, तुमचं सगळ्या गोष्टीचं म्हणजे आरोग्य चांगलं राहतं. कमीत कमी एका वेळेचं जेवायला अर्धा तासाचा तरी वेळ लागला पाहिजे आपल्याला. आणि बिलकुल 2 पोळ्याने भरपूर पोट भरतं. इतकं पोट भरतं की असं वाटतं की बापरे! किती खाल्लं, किती नाही. तर संदीप माहेश्वरीचं पण एक याच्यावर व्हिडिओ आहे खूप छान. 32 वेळा म्हणून असं काहीतरी आहे. तर बघाल तुम्ही, कदाचित तुम्हाला आवडलं तर बघा नक्की. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे खूप आपल्या मनासाठी, नुसतं जेवणासाठी म्हणून नाही, पोटासाठी म्हणून नाही, तर आपलं मन, आपल्या आत्म्यासाठी पण हे खूप जरुरी आहे. तिसरा पॉइंट आहे की आपल्याला व्यायाम, खाल्ल्यानंतर व्यायाम आहे किंवा हालचाल म्हणजे जीवनशक्ती खूप गरजेचं आहे. असं नाही की बसल्या जागी बस मी रेकी करेन आणि मी इथे इथे करते, मी इतकं सगळं सांगितलं तर आता मी सगळं भलं होईल माझं. असं नाही. आपण 5 आयामातून जगतो आहे. मी तुम्हाला नेहमी सांगते की शारीरिक, मानसिक, भौतिक, आध्यात्मिक आणि मानसिक अशा 5 आयामामधून आपण जगत असतो. तर तिथे शारीरिक म्हणजे जसं तुमचं खाणं पिणं येतं, त्याचा व्यायाम, त्याची हालचाल पण पाहिजे. जसं एक नदी वाहते तर ते वाहते म्हणून शुद्ध राहते. जर ती एका जागी थांबली असेल तर तलाव असतो, तलाव नेहमी त्याच्या खाली धूळ मळ असतो, है ना? त्या तलावातलं पाणी एवढं स्वच्छ नाही राहत जेवढं नदीतलं पाणी स्वच्छ राहते, कारण ती नेहमी वाहत राहते, ती शुद्ध राहते, ती चालत राहते. तसंच आपल्या शरीरामधलं आहे. शरीरामध्ये हालचाल असेल तर ते निरोगी राहतं, चांगलं राहतं. तर व्यायाम केवळ हे शरीरासाठी नाही, तर आपल्या मनातली नकारात्मकता घालवण्यासाठी सुद्धा उपयोगी आहे.
बरेचसे असे व्यायाम सांगितलेले आहेत. आपला तर आजकाल युट्यूबवर आहे, नाही व्यायाम तर कमीत कमी छानसे काहीतरी डान्स करायचं, फिरायला जायचं, स्ट्रेचिंग करायचं, थोडंसं योगासन शिकला तर चांगलंच आहे. 10-15-20 मिनिटं थोडंसं चालणं फिरणं, उन्हामध्ये कोवळ्या उन्हामध्ये गेलं तर हे सगळं कसं आहे, ह्या जेव्हा आपल्यामध्ये निगेटिव्हिटी येते किंवा संकट काळ म्हणतो, कठीण काळ येतो, त्यावेळेस हे एक प्रकारचं आपल्याला ऊर्जा मिळते. निसर्गाच्या सहवासात जेवढं तुम्ही राहाल, नुसतं तुम्ही एखाद्या झाडाच्या सावलीखाली आहे किंवा एखाद्या झाडाच्या पान घेऊन त्याच्याशी बोललं, एखाद्या फुलाशी बोललं तरी सुद्धा तुमची नकारात्मकता चालली जाते आणि ती ऊर्जा आपल्याला मिळते. त्यांच्या स्पर्शाने म्हणा, त्याच्या सुगंधाने म्हणा, त्याच्या सहवासाने सुद्धा आपल्याला ती ऊर्जा मिळत असते. हे लक्षात ठेवा. तर कुठेतरी म्हणजे असं फिरण्याचं किंवा दोन लोकांशी बोलण्याचं हे नेहमी ठरवायचं आहे. ठीक आहे. चौथा पॉइंट आहे की चुकीच्या सवयी ह्या संकट वाढवतात. आता चुकीच्या सवयी म्हणजे कोणत्या? तर चुकीच्या सवयी म्हणजे जसं दारू पिणं, नशा करणं, खूप टीव्ही बघणं, सोशल मीडिया मधलं. आज मी तुम्हाला खरंच मी माझं सांगते, व्यसन नाहीये मला, पण आज श्रद्धा येते आहे कॅनडावरून, तर शुभदा गेली आहे घ्यायला, हैदराबादला ती उतरणार आहे. तर आज मी घरात एकटीच होती. फक्त काही असं पॅरोडिंग वगैरे झालं त्याच्यामुळे मी थोडं बिझी होती. पण नंतर जेवढाही वेळ मिळाला त्याच्यामध्ये ना मी आज म्हणजे माझं असं एक असतं सवय की पुस्तकं वाचत असते किंवा मग पाहायचे इतर कुठले तरी व्हिडिओज बघते, पण जे माझ्या कामाचे आहेत. पण आज मी ना व्हिडिओ व्हिडिओ काही नाही पाहिले. मी नुसते रील्स पाहिले. त्याच्यामध्ये मी किती वेळ वाया घालवला मला माझं माहिती मी असं केलं. पण मला समजलं. समजलं म्हणजे मी समजून उमजून करत होते की मला रील बघायला आज मजा येते. मी बघते. तर अशा पद्धतीने म्हणजे आपला वेळ आपण म्हणजे मी वाया वाया घालवलं नाही, पण काही काही असतातच त्या येतातच त्याच्यामध्ये स्क्रोल केलं. पण तरी पण मला त्या अवेअरनेस मध्ये मी घेतलं की मी नशेमध्ये नाहीये. नाही का? कारण सोशल मीडियाचं सुद्धा व्यसन असते बरं का. तर त्याला हे करायचं आणि आळस हे सुद्धा व्यसन आहे एक प्रकारचं. तर ह्या सवयी म्हणजे तुमचं दुःख दुप्पट करतात, दुःख वाढवतात. म्हणजे याच्याने तुम्हाला तुमच्या शारीरिक हालचालीवर कमी होतं, तुमचे डोळे होतात, तुमचं म्हणजे काय म्हणतात निगेटिव्हिटी बऱ्याचशा गोष्टी असतात, फालतूच व्हिडिओ बघणं, फालतू याच्यामध्ये वेळ घालवणं. त्यापेक्षा काहीतरी आणि व्हिडिओ पण पाहायचं तर नुसतं बघायचं नाही, ऐकायचं नाही, तर तुम्हाला त्याचे पॉइंट्स काढता आलं पाहिजे किंवा लिहिता आलं पाहिजे. ही सवय टाका तुम्ही. कारण ते आपल्या कामाचं आहे आणि आपल्या कामाचं बघतोय आणि त्याचं काहीतरी आपण शिकतोय, त्याचे काहीतरी पॉइंट्स काढतोय. हे करून म्हणजे बघायचं. व्हिडिओ बघणं वाईट नाहीये. युट्यूब बघणं बघणं पण आपल्या कामाचं आपल्याला आपल्याला उन्नती झाली पाहिजे, आपली प्रगती झाली पाहिजे. तर ह्या आपल्या चुकीच्या सवयी नेहमी आपल्याला खाली ओढतात. तर हे लक्षात ठेवा. म्हणून कठीण काळी जरी म्हणजे असेल तरी पण आपल्या सवयी ह्या शुद्ध आणि म्हणजे चांगल्या ठेवा, पॉझिटिव्हिटी मध्ये ठेवा. कितीही कठीण काळी हो तुमच्या आयुष्यामध्ये तरी सुद्धा है ना. तर मी जसं स्वतःला पुस्तकं वाचायचं हे लावलं. पुस्तकं वाईट म्हणजे असं जसं त्या रील्स पाहिलं तर बऱ्याचशा काही काही इकडच्या तिकडच्या गोष्टी फालतू गोष्टी त्यात, पण पुस्तकामध्ये फालतू गोष्टी नाही राहत बऱ्याचशा. म्हणजे कारण पुस्तकं लिहायला मेहनत लागते, पॉइंट्स लागतात आणि काय आहे काय नाही आहे ते कम्प्लिटली त्याच्यामध्ये असतात. तर पुस्तक वाचण्याचं आणि पॉइंट्स आपली पॉइंट्स लिहिण्याची सवय लावा. है ना. तर ह्या चांगल्या सवयी ह्या असतात, ह्या तुम्हाला म्हणजे संकटकाळी तुम्हाला नेहमी मदत करत असतात. तर ह्या सवयी म्हणजे काय एक प्रकारची एनर्जी आहे, जी आपण म्हणजे ज्या एनर्जीचे मी तुम्हाला सांगते प्रकार आहेत नाही सगळ्या गोष्टी. तर ह्या स्वतःला बिल्डअप करतोय आपण. म्हणजे कसं जसं आपण जिम मध्ये करतात, व्यायाम करतात हे करतात, ते कशासाठी काय एका दिवसाने थोडी मिळते त्यांना ती एनर्जी, नियमित करत राहावी लागते. तर तशा पद्धतीने आपण ही एक मनाची जिमच आहे. आपल्या मनाला आपण सवय लावतोय चांगल्या. तर ह्या ज्या आपण सवयी लावतो ह्या सगळ्या आपल्याला कठीण काळामध्ये कधी पण कामात पडतात. आणि पाचवा पॉइंट आहे की नियमित दिनचर्या ठेवा. की तुम्हाला दिनचर्या म्हणजे कशी असावी, काय करावे, बस आला दिवस गेला दिवस, याचं केलं त्याचं केलं, इथे वेळ घालवलं तिथे वेळ घालवलं असं नाही. तर तुम्हाला रोजचं काय प्रकरण करायचं आहे, कसं करायचं आहे, कशासाठी वेळ ठेवलेला आहे, मग हे वेळ मिळालं तर मला काय करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला माहिती असायला पाहिजे. म्हणजे साध्या दिनचर्या सुद्धा म्हणजे असं नाही की किती वाजता मी उठेल, किती वाजता जेवेन, किती वाजता व्यायाम करते, म्हणजे माझं ध्यान कसं किती करते. असं जरूर नाही की तुम्हाला काही खूप मोठं कामच करायचं, जर तो आपण हाऊसवाईफ असतो पण तरी पण आपले कामं आपण हे करायचंय. जसं मी एक माझी स्वतःला सवय लावून दिली
की एका दिवशी खूप घर साफ करायला काढायचं नाही. कारण ते आपल्याला एकदम एका दिवशी जमत नाही. तर बरोबर आहे, आज एक दिवशी कपाट हा साफ करायचा, तर मग कधी हा, आणि रेग्युलर करतच राहतं, कोणत्या ना कोणत्या रूमनं निघतच राहतं. त्यामुळे कधीही पाहिलं तर घर स्वच्छच असतं. म्हणजे एकाच दिवशी दिवाळी दसऱ्यालाच येईल, काढेल आणि मग साफ करेल, धूळ जमूच द्यायची नाहीये. तर अशा पद्धतीने आपल्याला ती सवयच करत राहायची, आणि बरोबर कोणत्या दिवशी काय करायचं, काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे ठरवून ठेवलं तर आपल्याला एक चांगलं सवय लागते. आणि हीच अशी दिनचर्या जी आपली नियमित असते, ही आपल्या मनाला, आपल्या शरीराला एक प्रकारचा आधार देत असतं. आणि एवढं सगळं असूनही वेळ असेल तर जरूर वाचन करा, किंवा स्वतःला दोन लोकांमध्ये, आता जसं मी तुम्हाला, मी माझा वेळ काढून ठेवलाय, कारण का, की मला माझं स्वतःच सुद्धा रिव्हिजन होतं, की मी स्वतःला म्हणजे त्या ट्रेंड मध्ये ठेवते, की मला कुणाशी तरी बोलायला मिळतात है ना, आणि क्वालिटी बोलणं आहे, की जी माझं रेकॉर्ड होतं, रेकॉर्ड लोक ऐकतात, नाही तर कोणाचं ऐकायला आवडतं हो रेकॉर्ड, म्हणजे बोलणं कोणाला, हो की नाही. पण किती भाग्याची गोष्ट आहे की आपलं रेकॉर्डिंग कोणीतरी ऐकतंय, त्याच्यावर कमेंट्स करतात किंवा त्याच्या रिप्लाय करतात. किती सुंदर गोष्ट आहे ही. तर हे आपल्या जीवनामध्ये आपणच स्वतःला वर नेतोय, आपण कोणा दुसऱ्या म्हणायला आहे की दुसऱ्यांसाठी करतोय हे दिसतंय, पण याचा सगळ्यात पहिले आपल्या मनाला आधार होतोय. तर ही गोष्ट तुम्ही आपल्या दिनचर्यामध्ये ठेवा. दिनचर्या म्हणजे आपल्या अंधारातली दोरी आहे एक प्रकारची, असं समजा, की जी दोरी तुम्हाला बरोबर धरून ठेवते आहे आणि तुम्हाला रस्ता तुमचा पार करते आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक सवय स्वतःला लावायची आहे. चांगल्या सवयी लावायच्या आहेत. ठीक आहे. तर हे 5 पॉइंट्स आपले आजचे आहेत, लक्षात ठेवायचं आहे आणि स्वतःला म्हणजे तशी वळण लावायची आहे. तर पहिला पॉइंट कोणता आहे, की एक चांगलं आरोग्य. चांगलं आरोग्य असणं म्हणजेच आपली संपत्ती आहे. म्हणजे शरीराकडे लक्ष देणं. जेव्हा आपलं शरीर निरोगी असेल, तर मन पण तसं सुरळीत चालतं. तो पण निरोगीकडे म्हणजे तो काम करायला तयार राहतो. नाहीतर मग सारं शरीरामध्ये लक्ष राहते त्या मनाचं. त्याच्यासाठी आपल्याला संतुलित आहार घ्यावा लागेल, सकारात्मक आपल्याला ऊर्जा द्यावी लागेल, म्हणजे रेकी मेडिटेशन म्हणजे सकारात्मक ऊर्जा देतो आपण, आणि ह्या ऊर्जेचा थेट परिणाम आपल्या मनावर होत असतो. खाणं पिणं आपलं व्यवस्थित पाहिजे, आपलं व्यायाम हालचाल आपले म्हणजे ही जीवनशक्ती आहे आपल्याला. जशी नदी सतत वाहत असते तसं आपणही म्हणजे आपल्या हालचालीमध्ये नेहमी ठेवत राहणं, म्हणजे नुसतं म्हणजे व्यायाम म्हणजे नुसतं शरीरासाठी नाही तर मनासाठी सुद्धा खूप उपयोगाची आहे. म्हणजे रोज चालणं, स्ट्रेचिंग करणं, योगा करणं, जे काही तुम्हाला जसं जे आवडतं ते, नाही काही तर कमीत कमी डान्स करणं तरी, निदान पायऱ्या चढ उतार तरी करणं, झाडांची योग्य करणं, म्हणजे गार्डनिंग ज्यांना शौक असेल गार्डनिंग करण्यामध्ये, म्हणजे काही ना काहीतरी आपल्याला स्वतःलाही करत राहायचं. आणि चुकीच्या सवयीच्या मागे जायचं नाही. सोशल मीडिया म्हणा, टीव्ही म्हणा, किंवा दारू, नशा किंवा जे काही असतं, कोणाला फालतूच काही काही गोष्टी असतात, तंबाखू खाणं वगैरे, हे पण नाही करायचंय. आणि याच्याने कसं आहे, आपल्याच मनावर परिणाम होतो, शरीरावर परिणाम होतो. आणि दिनचर्या आपली आधारित असायला पाहिजे, म्हणजे ठरलेली असायला पाहिजे, की मी रोज काय करणार आहे, किंवा कोणत्या दिवशी मला कोणतं काम करायचं आहे, कोणतं महत्वाचं काम किती दिवसात झालं पाहिजे, किती याच्यात, म्हणजे लिहून ठेवलं तर आपल्याला खरंच छान म्हणजे हे होतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला आपल्या स्वतःचं म्हणजे म्हणजे काय म्हणतो आपण, कठीण वेळासाठी आपल्या शरीराला पहिलेच तयार करून ठेवायचंय. कठीण वेळाची वाट नाही पाहत बसायची. आणि जेव्हा आपण आपलं शरीर आणि आपलं मन तयार केलं, तर कठीण वेळामध्ये हे कामात येतात आपल्याला सहजतेने ती वेळ निभवून नेण्यासाठी. ठीक आहे. तर चला आपण आता ह्या सर्व गोष्टी रिवाइज करू, पण मेडिटेशनच्या रूपामध्ये. ठीक आहे. तर शांतपणे बसा. हलकेच डोळे बंद करा आणि डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घ्या. तुमच्या आजूबाजूला कोणी असतील तर त्यांना पण बसवा, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. रोजच्या प्रमाणे आपल्या श्वासाकडे लक्ष द्या. श्वास येतो आहे, श्वास जातो आहे. एक
अगदी सहज, सोपं. तुम्हाला काही करावं लागत नाही. ना श्वास घ्यायला मेहनत करावी लागत, ना श्वास सोडायला मेहनत करावं लागत. इतक्या सहजतेने आपल्याला आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी तयार करायच्या आहेत. त्यात आजची गोष्ट म्हणजे शरीर. शरीर आणि शरीराच्या सवयी ह्या कठीण काळामध्ये कशा मदत करतात ती वेळ पार पाडायला, याचा आपण अभ्यास करणार आहे. पाठीचा कणा सरळ ठेवा, हात मांडीवर ठेवा. खोल असा श्वास घ्या आतमध्ये. खोल श्वास म्हणजे कमीत कमी 4 सेकंद लागले पाहिजेत. आणि हळूवार सोडा. असं दोनदा तीनदा करा. श्वास घेताना स्वतः मनात म्हणा, मी माझं शरीर प्रेमाने सांभाळते. आणि श्वास सोडताना मी नकारात्मक सवयी सोडते किंवा सोडतो. श्वास घेताना प्रेमाने श्वास घेतो आहे. आणि श्वास सोडताना सारे नकारात्मक सवयी सोडते आहे. असं स्वतःलाच बोला. आता कल्पना करा, तुमचे शरीर एका सोनेरी प्रकाशाने झळकत आहे. सहस्त्रार चक्रातून तुमच्या पूर्ण शरीरात आतमध्ये सोनेरी प्रकाश प्रवास करतो आहे. पेशी पेशीमध्ये प्रकाश झळाळतो आहे, झळकत आहे. हा सोनेरी प्रकाश जणू प्राण ऊर्जा म्हणा किंवा नॅचरल नेचरची डिव्हाइन एनर्जी तुमच्या पेशीमध्ये प्रवेश करते आहे. तुमच्या शरीराचा थकवा नाहीसा होतो, कमजोरी नाहीशी करते आहे. जे काही रोगराई असेल, दुखणं खुपणं असेल, जे काही ब्लॉकेजेस असतील, ते सार हा प्रकाशाने नाहीस होत आहे. सार शरीर शांत, मन शांत, लख्ख प्रकाश पडलाय तुमच्या शरीरात आतमध्ये. महसूस करा.
सारं शरीर लूज सोडा. रजिस्ट करू नका. अगदी रिलॅक्स. तुमचे शरीर म्हणजे आतून बाहेरून जणू सोन्याची मूर्ती अशी चकाकते आहे. स्वच्छ, सुंदर, शांत. एवढ्या सुंदर शरीरात श्वास सुंदर चालतो आहे आणि सहजतेने आपल्याला पुढे घेऊन जातोय. प्रत्येक क्षणात सुंदरतेकडे घेऊन जातो आहे. एकरूप होऊन जा त्या श्वासासोबत, त्या सोनेरी प्रकाशासोबत. मनाने म्हणा, मी निरोगी आहे, मी ऊर्जावान आहे, मी स्वस्थ आहे, मी आरोग्यदायी आहे. मी ऊर्जावान आहे. माझ्या सवयी माझं जीवन सुंदर बनवत आहेत. सारं शरीर तुमचं ऊर्जेने भरलेलं आहे. गोल्डन प्रकाशाने, सोनेरी प्रकाशाने भरलेलं आहे. सुगंधित, जो की आता दुसऱ्यांना ऊर्जा देणार आहे. स्वतः सुंदर गोल्डन एनर्जीने भरलेला हा शरीर जिथे जाईल, तो इतरांना ऊर्जा देणार. खोल श्वास घेत चला आणि हळूवार सोडत चला. प्रत्येक श्वासासोबत, प्रत्येक विचारासोबत, प्रत्येक माझ्या पेशी पेशी कणांसोबत मी माझ्या जीवनातल्या कितीही कठीण काळावर सहजतेने मात करत चालली आहे. ती सहजतेने मात करत चालली आहे. मी माझं शरीर प्रेमाने सांभाळते. तुमचं शरीर म्हणजे एक मंदिर आहे. तुमचं शरीर म्हणजे एक मंदिर आहे आणि हे मंदिर स्वच्छ, सुंदर, निरोगी आणि प्रकाशमान आहे.
सोनेरी प्रकाश सतत आपल्या सोबत असू द्या, आपल्या शरीरामध्ये असू द्या, महसूस करत राहा. जेव्हाही कधी वाटलं कठीण वेळ आहे किंवा लो फील झालं, त्या सुंदर शरीरात प्रकाश स्वतःचा शोधा, प्रकाशमान व्हा. याच्यामध्ये माझी एक विनंती आहे सर्वांना, जे ही रेकी ग्रँड मास्टर किंवा जे आहेत रेकी शिकलेले आहेत, त्यांना माझी एक मागणी आहे की माझी मुलगी श्रद्धा कुमार कॅनडावरून येते आहे. ती जर्मनीला अडकलेली आहे. तिचा एक प्लेन सुटलेला आहे, मिस झाला, म्हणजे ते त्यांचंच अडचण आहे, एअर एअरप्लेनच. त्यामुळे तिला लेट होते आहे आणि सोबत तिची मांजर ती आणते आहे. तिला अर्धवट परमिशन मिळत नाहीये काही प्लेन मध्ये. तर सर्वांनी एवढं असं बोला की श्रद्धा कुमार सुरक्षित आपल्या मांजरी सोबत भारतात पोहोचली आहे. आणि असं म्हणून सिम्बॉल्स द्या, डॉक्युमेंट कॉन्शरेशन सेहे की, आणि सर्वांनी रेकी भरभरून तिला पाठव. श्रद्धा कुमार कॅनडावरून येते, जर्मनीला अडकलेली आहे ती आता. तिचा वेळेत प्लेन मिळावा तिला आणि ती तिच्या मांजरी सहित भारतामध्ये सुरक्षित पोहोचावी. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. वार वातावरणाप्रती जागृत होऊन हलकेच आपले डोळे उघडू शकताय. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.